तो आता तिच्या जवळ आला आणि त्याने तिच्या कपाळावर अलगद किस केलं. जानू, हॅपी? त्याने विचारलं. पण आज मात्र तिचं पेटंटवालं वाक्य नाही बोलली ती. तेच खूप 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 खुशवालं. कारण आज ती त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त खुश होती. कारण आज ती मितमय झाली होती. फायनली तिने हसून त्याच्या छातीमध्ये तोंड लपवलं आणि त्याला मिठी मारली. तिची ही रिॲक्शनच सगळं काही सांगून गेली त्याला. तसा तो हसला आणि त्याने पण मग तिला अजूनच जवळ ओढलं आणि घट्ट मिठी मारली. आता दोघांनाही शांत झोप लागणार होती, एकदम सुखाची, समाधानाची. आणि अशा प्रकारे जे दोन जीव मनाने एकमेकात गुंतले होते ते आज शरीरानेही एक झाले होते. आणि आज खऱ्या अर्थाने ते झाले होते जानमीत. आता नवीन पर्व सुरू. सकाळी कोवळं ऊन पडलं होतं. सूर्याची कोवळी किरणं त्यांच्या अंगावर पडली तशी जानूला जाग आली. वर एकदम स्वच्छ आभाळ होतं. स्वित्झर्लंडला होते ते, त्यामुळे सकाळी सकाळी थंड वातावरण होतं आणि त्या थंड वातावरणात ती त्याच्या उबदार मिठीत होती. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत त्यांचा प्रणय रंगला होता. त्यामुळे रात्री दोघेही कधी झोपले असतील दोघांनाही काहीच कल्पना नव्हती. पण कालची रात्र मात्र बेधुंद करणारी होती दोघांनाही. आता तिची नजर शांत झोपलेल्या तिच्या मीतवर गेली. तिला आज त्याच्या चेहऱ्यावर एक खूप मोठं समाधान पसरल्याचं जाणवलं, जे ह्याआधी तिने इतक्या दिवसात कधीच त्याच्या चेहऱ्यावर पाहिलं नव्हतं. तशी तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. तिला त्यांची कालची रात्र आठवली. किती मनमोहक रात्र होती ती. माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर रात्र. माझ्या मीतसोबतची, मला पूर्णत्व देणारी. त्यांचा तो मोहक स्पर्श, त्यांचं ते प्रेम जे काल माझ्यावर भरभरून बरसवत होते ते, त्यांची ती माझ्याप्रती असलेली ओढ आणि मग ते स्वतःला माझ्यात समर्पित करून मला दिलेलं पूर्णत्व. मी फक्त आणि फक्त त्यांचीच आहे ह्याची अनुभूती. हुश, असं वाटत होतं की ती रात्र संपूच नये आणि त्यांच्या स्पर्शात फक्त आणि फक्त विरघळत राहावं मी, एखाद्या मेणबत्तीप्रमाणे. जशी ती दुसऱ्यांना प्रकाश देऊन स्वतः विरघळते तशीच मी पण त्यांना माझ्याकडे असलेलं माझं सर्वस्व देऊन तीळ तीळ विरघळत राहावं त्यांच्या स्पर्शात. बास, असंच वाटत होतं. ती मनातच सगळे विचार मांडत होती आणि तो मात्र शांत झोपला होता. जसं काही खूप काही दिलं होतं त्याला त्या रात्रीने. तिच्या चेहऱ्यावर पण आता एक समाधान पसरलं त्याला असं समाधानी पाहून. पण अचानक तिचा चेहरा थोडा निर्विकार झाला. कारण तिला आता आठवलं की काल जेव्हा त्याचा प्रेमाचा आवेग वाढला होता तेव्हा तिने त्याला दूर ढकललं होतं. ते आठवताच तिच्या एकाच डोळ्यातून अश्रू बाहेर पडला. अशी कशी वागू शकते मी त्यांच्यासोबत? ते मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेत. मग त्यावेळी मला काय झालं होतं? का घाबरले होते मी त्या क्षणांना सामोरे जाण्याला, जे त्यांना हवेसे होते? कसं वाटलं असेल त्यांना? वाईट वाटलं असेल का? राग आला असेल का त्यावेळी माझा? पण नाही, राग नव्हता तो. फक्त आणि फक्त प्रेम होतं. त्यांनी तर किती समजून घेतलं होतं त्या वेळेसही मला. त्यांना फक्त माझीच काळजी असते आणि मी हे असं काहीतरी करत असते वेड्यासारखी. जानू, तू खूप वाईट आहेस. नशीब काल वेळीच अक्कल आली, नाहीतर किती वाईट वाटलं असतं त्यांना. आणि ज्या क्षणांना सामोरे जाण्यासाठी घाबरत होतीस ते क्षण तर किती किती सुख देणारे होते, अगदी स्वर्गीय आनंद देणारे. किती वेगळी फिलिंग होती ती, हवीशी वाटणारी. ओ गॉड, ती सगळं मनातच मांडत होती आणि आता ते आठवून पोटात फुलपाखरे पुन्हा डान्स करू लागली. आणि त्या फिलिंग्स आठवताना मनाची चलबिचल पण वाढली. कारण तिच्या बाजूला झोपलेला तो अट्रॅक्टिव्ह मॅन, तिचा नवरा, तिचा मीत, तो झोपेतही तिच्या मनात पुन्हा एकदा प्रणयाचे तुषार उडवत होता. ती थोडी त्याच्या बाजूला सरकली
आणि त्याच्या उघड्या छातीवर तिच्या बोटांनी तिचं नाव लिहू लागली, जान. ती एकदम त्याच्या छातीजवळ होती. त्याचे हार्टबीट्स तिला स्पष्ट ऐकू येत होते. जणू त्याच्या हार्टबीट्समधून पण आवाज येत होता, जान, असं तिला जाणवलं. आणि तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या छातीजवळ. पण इतक्यात तिचा हात पकडला गेला होता आणि तिला बाजूला ढकलून तो तिच्यावर आला होता. हे सगळं एका क्षणातच झालं, त्यामुळे तिला विचार करायला वेळच मिळाला नाही. पण आत्ता मात्र लाजून चूर झाली होती ती, कारण तो पुन्हा तिच्यावर होता आणि महत्त्वाचं म्हणजे दोघांच्याही अंगावर कपडे नव्हते. तिने तर डोळे गच्च मिटून घेतले. मीत, उठा ना प्लीज. काय करताय? मला खूप लाज वाटते, ती बोलली. जान, आता कसली लाज वाटते? त्याने तिच्या मानेमध्ये तोंड खुपसलं आणि बोलला तो. ते माझे कपडे? तिच्या तोंडून आता शब्द बाहेर पडत नव्हते, कारण त्याचे ओठ तिच्या मानेवरून गळ्यावर, कॉलरबोनवर फिरत होते आणि तिला पुन्हा अस्वस्थ करत होते. मीत प्लीज, ती बोलली. पण तो आता तिच्या चेहऱ्यावर आला. ओके, तो तिच्या ओठांवर स्टेअर करत बोलला. तशी ती हसली आणि डोळे मिटले तिने. मग मात्र त्याने तिचे ओठ घेतले ताब्यात आणि हळूवार कुस्करू लागला तो. तिचे हात आता त्याच्या पाठीवर विसावले आणि तिने त्याला अजूनच जवळ ओढून प्रतिसाद देऊ लागली ती. बऱ्याच वेळाने दोघे शांत झाले. मग तो बाजूला झाला तिच्यापासून. ती मात्र चादर स्वतःभोवती गुंडाळून उठली. तिने पाहिलं दोघांचेही कपडे खाली पडले होते. मीत, मला आता कपडे? ती थोडं तोंड बारीक करत बोलली. आधी चादर बाजूला कर, एकदा मला बघू दे तुला, तो खोडकरपणे बोलला. काय? मीत, फालतूपणा करू नका, ओके, ती डोळे मोठे करून बोलली. जान, फालतूपणा काय त्यात? सगळा फालतूपणा काल रात्रीच करून झालाय आपला आणि तो तुला आवडलाय सुद्धा, तो पुन्हा मिश्किलपणे बोलला. तशी ती मात्र लाजली. पण आत्ता मला लाज वाटते, तुम्ही प्लीज मला माझे कपडे द्या, ती विनवणीच्या स्वरात बोलली. तसा तो हसला आणि बोलला, चेंजिंगमध्ये आपल्या दोघांसाठीही कपडे ठेवले आहेत, चल, तो बोलला. पण ती मात्र त्याच्याकडे पाहून बोलली, कुठे चल? आधी मी आंघोळ करणार आहे. अगं, आज सोबत करूया आंघोळ, तो खट्ट्यापणे बोलला. तशी ती मात्र अजून लाजून पाणी झाली. मीत, तुमचं ना काहीतरीच. मी चालले आंघोळीला, ओके, तुम्ही नंतर करायची आंघोळ, काही सोबत नसते करत मी आंघोळ तुमच्या, बाय, ती बोलली आणि हसतच बाथरूममध्ये निघून गेली. तो मात्र तिच्याकडे पाहत हसू लागला. ओ माय जान, आय लव्ह यू सो मच, तो स्वतःशीच बोलला आणि बाजूची उशी त्याने छातीशी कवटाळली. आता दोघेही त्या हॉटेलवरून त्यांनी जो बंगलो बुक केला होता तिथे आले. त्यांची कालची रात्र खूपच सुंदर होती. दोघांच्याही चेहऱ्यावर त्याचं तेज दिसत होतं. जानू तर कमालीची सुखावली होती. जानू, आता आराम करू आणि संध्याकाळी जाऊया आपण बाहेर फिरायला, ओके, अमित बेडवर पडल्याच बोलला. तशी जानूने हो मध्ये मान हलवली आणि त्याच्या बाजूला बेडवर येऊन बसली. पण मीत, आज आपण मेडला पण बोलवलं नाहीये आणि भूक पण लागलीये. मी बघते काहीतरी बनवते, किचनमध्ये असेलच सामान, ओके, जानू बोलली. अगं कशाला, मी मागवतो बाहेरून काहीतरी, वेट, तो बोलला. अहो कशाला, मी बनवते, थांबा काहीतरी, सँडविचेस बनवू का, तिने विचारलं. आज जरा जास्तच खुश दिसत होती ती. ओके चालेल, तो पण मग बोलला. तशी ती उठली आणि किचनमध्ये गेली. तिने आधी फ्रीजमध्ये चेक केलं, काही भाज्या आहेत का आणि बाकीचं सामान आहे का ते, आणि मग ती तिचं काम करू लागली. इथे अमित फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला होता. थोड्या वेळाने तो उठला आणि किचनमध्ये गेला. त्याने पाहिलं तर जानू भाज्या चिरत होती आणि ब्रेडवर सेट करत होती. एकंदरीत सँडविचेसची तयारी करत होती ती. तिने शॉर्ट टी-शर्ट आणि पॅन्ट घातली होती. मग तो तिच्याजवळ गेला आणि मागून तिच्या पोटावर हात ठेवून तिला मिठी मारली. तशी ती मात्र अंग शाहरली. तो तिच्या मानेवर नाक घुसळू लागला. तसा तिचा तर श्वासच फुलू लागला. मीत, काय करताय तुम्ही,
बाजूला व्हा, मला काम करू द्या, ती बोलली. तू तुझं काम कर, मी माझं काम करतो, तो तिच्या खांद्यावर बाईट करत बोलला. मी प्लीज, ती अडखळत बोलली, कारण आता तिची पण शुद्ध हरपली होती त्याच्या स्पर्शाने. व्हॉट प्लीज, यू वॉन्ट मोर? त्याने तिच्या मानेवर डीप किस करत विचारलं. त्याने तिचं प्लीज खूप पॉझिटिव्ह पद्धतीने घेतलं होतं, म्हणून तो विचारत होता की तुला अजून जास्त हवंय का? तशी ती त्याच्या बाजूने वळली. मी काय करताय तुम्ही? बाईट केलं मला, ती थोडीशी लाजत लटक्या रागात म्हणाली. ज्याने मन लव बाईट बोलतात त्याला, आणि मी तर अजून एकच दिलाय तुला, पण तू तर किती दिलेत मला लव बाईट्स काल रात्री? तो खट्ट्यापणे बोलला तशी ती शहारली आणि प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहू लागली. अशी पाहू नकोस, तुला खरं वाटत नाही का? वेट. तो बोलला आणि त्याच्या शर्टचे बटन ओपन करून त्याने त्याचा शर्ट काढून टाकला. हॅव अ लुक. तो त्याच्या छातीवर आणि गळ्यावर तिने दिलेले लव बाईट्स तिला दाखवू लागला. तशी ती मात्र लाजून चूर झाली. जान, माझी लाजाळू जानू तर मला आवडतेच, पण कालची ही ॲग्रेसिव्ह जानू मला अजून जास्त आवडली. तो तिच्या गालावर बोट फिरवत बोलला. तसा एक करंट पास झाला तिच्या शरीरातून. आज नॉटीनेस ओव्हरलोड झाला होता त्याचा. जान, इट वॉज मोस्ट ब्युटिफुल नाईट ऑफ माय लाईफ. थँक यू स्वीट हार्ट. तो बोलला तशी तिने लाजून मान खाली घातली. मग तिने त्याच्या छातीवरच्या लव बाईट्सवर हात फिरवला आणि बोलली, इज इट हर्टिंग? दुखते का हे? तशी त्याने मात्र ओठ बाहेर काढत केविलवाण्या चेहऱ्याने होमध्ये मान डोलावली. मग आत्ता? तिचा निरागस प्रश्न. सांगू? त्याने विचारलं. तिने त्याच्याकडे पाहून होमध्ये मान हलवली. किस देम, आय विल फील बेटर देन. तो बोलला तशी ती त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली. पण तो मात्र तिला डोळा मारून विनवणीच्या स्वरात बोलला, प्लीज. तशी हसली ती आणि तिच्या टाचा थोड्या वर करून त्याच्या गळ्यावर किस करू लागली. पण त्याने थांबवलं तिला. वेट, आय विल हेल्प यू. थांब, मी तुला मदत करतो, तो बोलला आणि त्याने तिला उचलून किचन कट्ट्यावर बसवलं. नाव किस, तो बोलला. तसं तिने त्याला जवळ ओढलं आणि हळुवारपणे त्या लव बाईट्सवर किस करू लागली. त्याच्या गळ्यावर, छातीवर तिचे ओठ फिरू लागले आणि तिच्या स्पर्शाने तो बेभान झाला. त्याने अजून तिला जवळ ओढलं. दोघांनाही एकमेकांच्या स्पर्शाची जणू नशा चढली होती. जेव्हा दोघांनाही भावना अनावर झाल्या, तोच बोलला, जानू, आज नको जाऊया ना बाहेर फिरायला? तिची तर आधीच शुद्ध हरपली होती. ती काहीच बोलली नाही, पण तिने त्याला सोडलं देखील नाही. पण त्याला मात्र तिचा इशारा कळला आणि त्याने तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ ठेवून तिला एक डीप किस केला आणि किस करतच तिला उचलून घेतलं आणि बेडवर नेलं. आणि तिथे पुन्हा एकदा रंगला त्यांच्या प्रेमाचा खेळ. पुन्हा दोघे एक झाले, श्वासात श्वास मिसळले. दोघेही एकमेकांच्या बाहूत पुन्हा पुन्हा एकमेकांना अनुभवू लागले आणि पुन्हा एकदा ते त्या स्वर्गीय सुखात न्हाऊन निघाले. पुढचे 7-8 दिवस दोघांनीही खूप एन्जॉय केलं. सकाळी ते स्वित्झर्लंडमधले राहिलेले स्पॉट्स बघत होते, शॉपिंग करत होते आणि रात्री पुन्हा एकमेकांच्या स्पर्शात विरघळत होते. आता तो दिवस आला होता. दोघांनाही आता घराची ओढ लागली होती. रात्रीचं जेवण उरकून त्यांनी त्यांच्या बॅगा पॅक केल्या होत्या. मीत, माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस होते हे, जानू त्याच्या गळ्यात हात गुंफत बोलली. तसा हसला तो. जान, खरंच हे दिवस खूपच सुंदर होते आणि रात्री तर त्याच्याहून जास्तच सुंदर होत्या, तो तिला जवळ ओढत म्हणाला. तशी लाजली ती. जान, आता घरी जाऊन पुन्हा तेच, ऑफिस, घर, ऑफिस सुरू होईल. पण हे जे क्षण आपण जगलो ते कायम हृदयात साठवून राहतील आपल्या, अमित बोलला. तसं जानूने हलकीच त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. मग थोड्या वेळाने दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. आता सकाळ झाली होती आणि त्यांचं विमान उडालं होतं भारताच्या दिशेने, त्यांच्या घराकडे. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला
लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.